अल्जेब्राइक एक्सप्रेशन या चॅप्टरच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण शिकणार आहोत फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन. अल्जेब्राइक एक्सप्रेशन कॅन बी रिटन ॲज अ प्रॉडक्ट ऑफ देअर फॅक्टर्स. अल्जेब्राइक एक्सप्रेशन ही त्यांच्या फॅक्टर्सच्या गुणाकाराच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. फॅक्टर when an expression is the product of two or more expressions, then each of the expressions is called a factor of given expression. जेव्हा एखादे एक्सप्रेशन दोन किंवा अधिक एक्सप्रेशन्सच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहितो तेव्हा त्या प्रत्येक एक्सप्रेशनला दिलेल्या एक्सप्रेशन्सचा फॅक्टर असं म्हणतात. आता आपण मोनोमियल्सचे फॅक्टर्स म्हणजे काय बघूया. फॅक्टर्स ऑफ मोनोमियल्स. 15a² b हे एक मोनोमियल आहे. इट इज एक्सप्रेस्ड ॲज 3 × 5 × a × a × b. Therefore, 3, 5, a and b are factors of 15a² b. दुसरा एक्झाम्पल बघा. 12pqr हे एक मोनोमियल आहे. इट इज एक्सप्रेस्ड ॲज 2 × 2 × 3 × p into q into r. Therefore, 2, 3, p, q and r are factors of 12pqr. आता आपण मोनोमियल्सचे कॉमन फॅक्टर्स कसे काढतात ते बघूया. एक्झाम्पल बघा. 9a² b² आणि 12ab. 9a² b² हे मोनोमियल आहे. इट इज एक्सप्रेस्ड ॲज 3 × 3 × a × a × b × b. 12ab हे एक मोनोमियल आहे. इट इज एक्सप्रेस्ड ॲज 2 × 2 × 3 × a × b. आता आपण त्याचे कॉमन फॅक्टर्स काढून बघू. ते आपण अंडरलाईन केलेत. कॉमन फॅक्टर्स आहेत 3a and b. ह्या कॉमन फॅक्टर्सचा प्रॉडक्ट म्हणजेच HCF, हायेस्ट कॉमन फॅक्टर. Therefore, HCF of 9a² b² and 12ab is 3ab. दुसरं एक एक्झाम्पल बघा. 15xyz आणि 5x²y² ही दोन मोनोमियल्स आहेत. आपल्याला त्याचा कॉमन फॅक्टर काढायचा आहे. 15xyz इज एक्सप्रेस्ड ॲज 3 × 5 × x × y × z. 5x²y² is expressed as 5 × x × x × y × z × z. आता या दोन्ही टर्म्समधले कॉमन फॅक्टर्स आहेत 5, x, y अँड z. आपण ते अंडरलाईन केलेले आहेत. या कॉमन फॅक्टर्सचा प्रॉडक्ट म्हणजेच HCF. Therefore, HCF of 15xyz and 5x²y² equal to 5xyz. Factorization of algebraic expression means expressing it as a product of irreducible factors. अल्जेब्राइक एक्सप्रेशनच्या फॅक्टरायझेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्यापैकी आपण ज्या मेथड्स शिकणार आहोत त्या आहेत बाय टेकिंग अ कॉमन फॅक्टर, बाय रिग्रुपिंग टर्म्स अँड बाय युजिंग आयडेंटिटीज. आता आपण यातली पहिली मेथड शिकूया. बाय टेकिंग अ कॉमन फॅक्टर. दिलेला अल्जेब्राइक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असेल तर कॉमन फॅक्टर मेथड वापरताना प्रथम दिलेल्या एक्सप्रेशनमधील प्रत्येक टर्म त्याच्या फॅक्टर्सच्या प्रॉडक्ट्सच्या स्वरूपात लिहा आणि पुढच्या स्टेपला सगळ्या टर्म्समधील कॉमन फॅक्टर्सचा प्रॉडक्ट म्हणजेच HCF लिहा आणि प्रत्येक टर्ममधील उरलेले फॅक्टर्स ब्रॅकेटमध्ये लिहा. ही मेथड आपण काही एक्झाम्पल्स घेऊन समजावून घेऊया. फॅक्टराइज द फॉलोइंग. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 16x + 40. हे बायनॉमियल आहे. यातली पहिली टर्म आहे 16x आणि दुसरी टर्म आहे 40. 16x इज एक्सप्रेस्ड ॲज 2 × 2 × 2 × 2 × x and 40 is expressed as 2 × 2 × 2 × 5. आता या दोन्ही टर्म्समधले कॉमन फॅक्टर्स अंडरलाईन करा. ते आहेत 2, 2 अँड 2. आता त्यांचा प्रॉडक्ट
म्हणजेच HCF आधी लिहा, म्हणजे 2 × 2 × 2 आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजे ज्यांना आपण अंडरलाईन केले नाहीत असे फॅक्टर्स ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये येईल 2x + 5. 2 × 2 × 2चा आन्सर येईल 8, म्हणून 16x + 40 याचं फॅक्टरायझेशन केल्यावर आपला आन्सर येईल 8 × ब्रॅकेट 2x + 5. दुसरं एक्झाम्पल बघा. x² y² z - x y² z². आता पुढच्या स्टेपला प्रत्येक टर्म फॅक्टराइज करून लिहा. x² y² z इज एक्सप्रेस्ड ॲज x × x × y × y × z and x y² z² is expressed as x × y × y × z × z. आता या दोन्ही टर्म्समधले कॉमन फॅक्टर्स अंडरलाईन करा. ते येतील x, y, y and z यांचा प्रॉडक्ट आधी लिहा. x × y × y × z आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले म्हणजे अंडरलाईन न केलेले फॅक्टर्स लिहा. ते येतील x - z. x × y × y × zचा आन्सर येईल x y² z आणि ब्रॅकेटमध्ये येईल x - z. म्हणजेच x² y² z - x y² z² फॅक्टरायझेशन केलं तर आन्सर येतं x y² z × ब्रॅकेट x - z. पुढचं एक्झाम्पल बघा. x² + x² y⁴. हेही बायनॉमियल आहे. यातली पहिली टर्म आहे x² आणि दुसरी टर्म आहे x² y⁴. x² इज एक्सप्रेस्ड ॲज x × x and x² y⁴ is expressed as x × x × y × y × y × y. आता आपण यातले कॉमन फॅक्टर्स अंडरलाईन करूया. ते आहेत x and x. म्हणून आधी त्यांचा प्रॉडक्ट लिहूया x × x आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहायचे. उरलेले म्हणजे आपण अंडरलाईन न केलेले. पण आता पहिल्या टर्ममध्ये इथं अंडरलाईन केलेला नाही आहे असा एकही फॅक्टर नाही आहे. मग तो कुठलाही फॅक्टर नसेल तर 1 हा गृहीत धरायचा. 1 हा फॅक्टर सगळ्यांनाच असतो. त्यामुळे आपण पहिल्या टर्ममध्ये उरलेला फॅक्टर 1 लिहूया आणि दुसऱ्या टर्म्सचे उरलेले फॅक्टर म्हणजे y × y × y × y. म्हणून याचा आन्सर येईल x² × ब्रॅकेट 1 + y⁴. पुढचं एक्झाम्पल बघा. 12a³ + 9a²b. पहिली टर्म आहे 12a³b. इट इज एक्सप्रेस्ड ॲज 2 × 2 × 3 × a × a × b. दुसरी टर्म आहे 9a²b. इट इज एक्सप्रेस्ड ॲज 3 × 3 × a × b. आता या दोन्ही टर्म्समधले कॉमन फॅक्टर अंडरलाईन करा. ते येतील 3a, a and b. ते आधी त्यांचा प्रॉडक्ट लिहा. 3 × a × b आणि ब्रॅकेटमध्ये उरलेल्या टर्म्स म्हणजे ज्या अंडरलाईन केलेल्या नाहीत ते फॅक्टर्स लिहा. ते येतील 2 × 2 × a म्हणजेच 4a आणि 3. म्हणून याचं फायनल आन्सर येईल 3a²b × ब्रॅकेट 4a + 3. आणि एक एक्झाम्पल बघा. 2x³ × ब्रॅकेट a + b - 2y² × ब्रॅकेट a + b. हेही बायनॉमियल आहे. आता नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसून येतं की या दोन्ही टर्म्समध्ये 2 हा एक कॉमन फॅक्टर आहे आणि a + b हा एक कॉमन फॅक्टर आहे. म्हणून त्या कॉमन फॅक्टर्सचा प्रॉडक्ट आधी लिहा म्हणजे 2 × a + b आणि मग पुढच्या ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग फॅक्टर्स म्हणजेच x³ - y². म्हणून ह्याचं फॅक्टरायझेशन केल्यावर आन्सर येईल 2 × ब्रॅकेट a + b × ब्रॅकेट x³ - y². आत्तापर्यंत आपण ही जी काय एक्झाम्पल शिकलो ती सगळी बायनॉमियल्स होती. पण बायनॉमियलपेक्षा सुद्धा म्हणजे जास्त टर्म्स असतील 3 टर्म 4 टर्म तरी आपण या पद्धतीनं फॅक्टरायझेशन करू शकतो.
आपली फॅक्टरायझेशनची पुढची मेथड आहे फॅक्टरायझेशन बाय रिग्रुपिंग टर्म्स. Some algebraic expressions have no common factor for all the terms. To factorize such expressions, we use the method of regrouping. काही अल्जेब्राइक एक्सप्रेशन्सच्या सगळ्या टर्म्सना कॉमन फॅक्टर नसतो. अशा अल्जेब्राइक एक्सप्रेशनचं फॅक्टरायझेशन करण्यासाठी आपण रिग्रुपिंग टर्म्स ही मेथड वापरतो. आता ह्या मेथडच्या काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स बघा. पहिली स्टेप आहे arrange the terms of the given expression in groups in such a way that all the groups have a common factor. म्हणजेच दिलेल्या एक्सप्रेशनच्या टर्म्सचे असे ग्रुप करा की त्या प्रत्येक ग्रुपला कॉमन फॅक्टर असेल. दुसरी स्टेप आहे फॅक्टराइज इच ग्रुप, म्हणजेच प्रत्येक ग्रुपचं फॅक्टरायझेशन करून घ्या. आणि तिसरी स्टेप आहे टेक आउट द फॅक्टर विच इज कॉमन टू इच ग्रुप, म्हणजेच जो कॉमन फॅक्टर आहे तो बाहेर लिहा आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा. आता ही मेथड आपण काही एक्झाम्पल्स घेऊन समजावून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे a² + bc + ab + ac. आपल्याला ह्या पॉलिनॉमियलचे म्हणजेच अल्जेब्राइक एक्सप्रेशनचं फॅक्टरायझेशन करायचे. आपण वापरणार आहोत रिग्रुपिंग मेथड, कारण ह्या चारही टर्म्समध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही आहे. मग आता आपण या चार टर्म्सचे असे ग्रुप करायचे की त्या प्रत्येक ग्रुपमध्ये कॉमन फॅक्टर निघेल. म्हणून मी a² आणि ab यांचा एक ग्रुप करते आणि ac आणि bc यांचा दुसरा ग्रुप करते. म्हणून मी दुसऱ्या स्टेपला लिहिले a² + ab + ac + bc, म्हणजे टर्म्स रिअरेंज करून घेतल्या. आता a² + ab यामध्ये a हा कॉमन फॅक्टर असेल, म्हणून आपण तो बाहेर लिहिला तर ब्रॅकेटमध्ये राहील a + b, म्हणजे a² + ab बद्दल आपण लिहिणार a a + b. आणि दुसरा जो ग्रुप होता ac + bc यामध्ये c हा कॉमन फॅक्टर निघतोय आणि ब्रॅकेटमध्ये राहील a + b, म्हणजे ac + bc बद्दल c a + b. आता ह्या स्टेपला आपण नीट ऑब्झर्व केलं तर दोन्ही टर्म्समध्ये a + b हा ब्रॅकेट कॉमन दिसतोय, म्हणून तो आपण कॉमन फॅक्टर बाजूला काढूया. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये लिहूया a + b आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजे a + c, म्हणजेच a² + bc + ab + ac ह्याचं फॅक्टरायझेशन केलं तर आपल्याला आन्सर मिळेल एका ब्रॅकेटमध्ये a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + c. आता ह्या ग्रुप करताना मी a² आणि ab यांचा ग्रुप केला होता, पण तुम्ही a² आणि ac यांचा ग्रुप केला आणि ab आणि bc यांचा ग्रुप केला तरी तुम्हाला फायनल आन्सर हेच मिळेल. पुढचं एक्झाम्पल बघा ax² + by² + bx² + ay². इथं 4 टर्म्स आहेत, त्या चारही टर्म्समध्ये कॉमन फॅक्टर नाही, म्हणून आपण त्यांचे ग्रुप बनवणार आहोत. मी ग्रुप करते ax² आणि bx² यांचा आणि ay² आणि by² यांचा. म्हणून दुसऱ्या स्टेपला आपण ते रिअरेंज करून आपले स्टेप येईल ax² + bx² + ay² + by². आता पहिल्या दोघांचा ग्रुप आहे ax² + bx², त्यामध्ये आपण x² हा फॅक्टर कॉमन काढू शकतो. मग ब्रॅकेटमध्ये उरेल a + b, म्हणजेच ax² + bx² ऐवजी आपण लिहिणार आहे x² a + b. आणि ay² + by² या दोन टर्म्समध्ये y² हा फॅक्टर कॉमन निघतो, म्हणून तो आधी लिहा. मग ब्रॅकेटमध्ये उरेल a + b, म्हणजेच ay² + by² = y² a + b. आता ह्या एक्सप्रेशनचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला a + b हा फॅक्टर दोन्ही टर्म्समध्ये दिसतोय, म्हणून तो कॉमन फॅक्टर आपण आधी लिहूया a + b आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजेच x² + y², म्हणजेच याचा आन्सर येईल
ए प्लस बी इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथं आपण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स स्क्वेअर हा ग्रुप केला होता आणि ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर हा एक ग्रुप केला होता. त्याच्याऐवजी जर मी ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर हा एक ग्रुप केला आणि बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर हा दुसरा ग्रुप केला तरीही आन्सर तेच येतं. पुढचं एक्झाम्पल बघा. एक्स वाय मायनस पी क्यू प्लस क्यू वाय मायनस पी एक्स. इथं 4 टर्म्स आहेत. चारही टर्म्समध्ये कॉमन फॅक्टर नाही म्हणून आपण रिग्रुपिंग मेथड वापरणार आहोत. आता आपण ग्रुप करूया एक्स वाय मायनस पी एक्स यांचा आणि क्यू वाय मायनस पी क्यू यांचा. आता पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजेच एक्स वाय मायनस पी एक्समध्ये एक्स हा कॉमन फॅक्टर निघेल, तो आधी लिहा आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा म्हणजेच एक्स इंटू ब्रॅकेट वाय मायनस पी. आणि दुसरा जो ग्रुप आहे क्यू वाय मायनस पी क्यू यांच्यामध्ये क्यू हा कॉमन फॅक्टर निघेल, तो आधी लिहा आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा म्हणजेच क्यू इंटू ब्रॅकेट वाय मायनस पी. आता या एक्सप्रेशनमध्ये दोन्ही टर्म्समध्ये वाय मायनस पी हा कॉमन फॅक्टर आहे, तो आधी लिहा आणि मग उरलेले फॅक्टर्स पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहा म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये येईल वाय मायनस पी इंटू ब्रॅकेट एक्स प्लस क्यू. आता आपण फॅक्टरायझेशनची पुढची मेथड शिकणार आहोत. फॅक्टरायझेशन युजिंग आयडेंटिटीज. अल्जेब्राइक एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आपण शिकलेल्या काही आयडेंटिटीजचा वापर करूनही काढता येतात. त्या आयडेंटिटीज आहेत ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. दुसरी आयडेंटिटी आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तिसरी आयडेंटिटी आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए मायनस बी. आता दिलेलं एक्सप्रेशन जर ट्रायनॉमियल असेल तर पहिल्या 2 आयडेंटिटीजचा वापर करून आपण फॅक्टरायझेशन करायचे. अशावेळी दिलेलं एक्सप्रेशन परफेक्ट स्क्वेअर आहे का ते बघा. ते बघताना प्रथम पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा. समजा ते ए आहे. नंतर तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा. समजा ते बी आहे. नंतर 2 इंटू ए इंटू बी ची किंमत काढा म्हणजे 2ab ची किंमत काढा आणि ती दुसऱ्या टर्म एवढी आहे का ते पहा. असं असेल तर दिलेलं एक्सप्रेशन परफेक्ट स्क्वेअर असतं. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर असतो? एकतर ए प्लस बीचा किंवा ए मायनस बीचा. जर दुसऱ्या टर्मचं साईन प्लस असेल तर तो ए प्लस बीचा स्क्वेअर असतो आणि जर दुसऱ्या टर्मचं साईन मायनस असेल तर तो ए मायनस बीचा स्क्वेअर असतो. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊन या आयडेंटिटीज वापरून फॅक्टरायझेशन कसं करतात ते बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे झेड स्क्वेअर प्लस 6z प्लस 9. आता आपण हा परफेक्ट स्क्वेअर आहे का बघूया. पहिल्या टर्मचं म्हणजे झेड स्क्वेअरचं स्क्वेअर रूट झेड. तिसऱ्या टर्मचं म्हणजेच 9चं स्क्वेअर रूट 3 म्हणजेच आपलं एची किंमत आली झेड आणि बीची किंमत आली 3 आणि 2 इंटू ए इंटू बीची किंमत 2 इंटू झेड इंटू 3 म्हणजे 6z येते. ती मधल्या टर्म एवढी आहे का? आहे. म्हणजेच दिलेलं एक्सप्रेशन हा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग आता कसं लिहायचं ते? तर दिलेलं एक्सप्रेशन लिहा झेड स्क्वेअर प्लस 6z प्लस 9 इक्वल टू फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजेच झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच 2 इंटू झेड इंटू 3 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजेच 3 स्क्वेअर. म्हणजेच हा झेड प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन आहे. म्हणून आपण त्याऐवजी लिहिणार झेड प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर
आणि हे आपल्याला फॅक्टरायझेशनच्या म्हणजे प्रॉडक्टच्या स्वरूपात लिहायचं आहे, म्हणून आपण तोच ब्रॅकेट दोनदा लिहिणार, म्हणजे z+3 इंटू ब्रॅकेट z+3. इथं मधल्या टर्मचं साईन पॉझिटिव्ह होतं म्हणून आपण z+3 लिहिले. दुसरा एक्झाम्पल बघा, x² + 10x + 25. पहिल्यांदा आपण दिलेलं ट्रायनॉमियल परफेक्ट स्क्वेअर आहे का हे ठरवायचं. त्यासाठी पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा, म्हणजे x² स्क्वेअर रूट म्हणजे x, ते म्हणजे आपण a असं समजूया. तिसऱ्या टर्मचं म्हणजेच 25चं स्क्वेअर रूट काढा. 25चं स्क्वेअर रूट आहे 5, म्हणजेच b म्हणजे 5. आणि आता 2 × a × b ची किंमत काढा, म्हणजेच 2 × x × 5 याची किंमत येते 10x. ती दुसऱ्या टर्म एवढी आहे का बघा, इथं दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये दुसरी टर्म आहे 10x, म्हणून दिलेलं एक्सप्रेशन परफेक्ट स्क्वेअर आहे. कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे ते कसं ओळखायचं, तर आपण दिलेलं एक्सप्रेशन आधी a² + 2ab + b² अशा स्वरूपात लिहूया, म्हणजेच x² + 2 × 5 × x + 5². मग हा कुणाचा स्क्वेअर असतो, पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट लिहा x, दुसऱ्या टर्मचं साईन लिहा प्लस, आणि तिसरी टर्मचं स्क्वेअर रूट लिहा 5, म्हणजेच x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x + 5 × x + 5. आणि एक एक्झाम्पल बघा, 4m² - 12mn + 9². आता इथं पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट म्हणजेच a ची किंमत येईल 2m. 4m² स्क्वेअर रूट आहे 2m. तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट म्हणजेच b ची किंमत येईल 3n. 9n² स्क्वेअर रूट आहे 3n. आता 2 × a × b ची व्हॅल्यू काय येईल, 2 × 2m. a म्हणजे 2m आहे आणि b म्हणजे 3n आहे, म्हणजे 2 × 2m × 3n. ह्याचा प्रॉडक्ट केला तर आन्सर येतं 12mn. ते मधल्या म्हणजेच दुसऱ्या टर्म एवढा आहे का, तर आहे. दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये दुसरी टर्म आहे 12mn, म्हणून दिलेल्या एक्सप्रेशन हे परफेक्ट स्क्वेअर आहे. म्हणून आपण ते लिहिताना लिहायचं 4m² - 12mn + 9n² इक्वल टू a² + 2ab + b² अशा स्वरूपात आधी आपण लिहून घेणार आहे, म्हणजेच 2m² - 2 × 2m × 3n + 3n². आता इथं a ची व्हॅल्यू आहे 2m, b ची व्हॅल्यू आहे 3n आणि दुसऱ्या टर्मचंच म्हणजे मिडल टर्मचं साईन आहे मायनस, म्हणून हा कुणाचा स्क्वेअर आहे, तर a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 2m - 3n ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2m - 3n × 2m - 3n. आणि एक एक्झाम्पल बघा, x² - 20x + 100. हे एक्सप्रेशन ट्रायनॉमियल आहे, तर परफेक्ट स्क्वेअर आहे का हे आधी आपण ठरवायचे. पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा, ते आहे x. x² स्क्वेअर रूट येईल x, म्हणजेच a ची व्हॅल्यू झाली x. तिसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा, म्हणजे 100चं स्क्वेअर रूट काढा. 100चं स्क्वेअर रूट आहे 10, ही झाली b ची व्हॅल्यू. आता 2ab ची किंमत काढा, म्हणजेच 2 × x × 10 याची व्हॅल्यू येते 20x. ती दुसऱ्या टर्म एवढी आहे का ते बघा, दिलेल्या एक्सप्रेशनमध्ये दुसरी टर्म 20x आहे, म्हणून दिलेलं एक्सप्रेशन हे परफेक्ट स्क्वेअर आहे. मग आता दिलेलं एक्सप्रेशन आपण a² - 2ab + b², कारण मधल्या टर्मचं साईन निगेटिव्ह आहे म्हणून आपण -2ab घेणार आहे, + b² अशा स्वरूपात लिहूया, म्हणजेच x² - 2 × x × 10 + 10². म्हणजेच हा कुणाचा स्क्वेअर आहे, तर x - 10 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू x - 10
इंटू एक्स मायनस 10. पुढचं एक्झाम्पल बघा, 25x² मायनस 49. आता हे ट्रायनॉमियल नाही आहे, हे बायनॉमियल आहे. म्हणून आपण कुठली आयडेंटिटी लागू होते का बघायचं, तर a² मायनस b² इक्वल टू a प्लस बी इंटू ब्रॅकेट a मायनस बी. आता a² म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर, पहिली टर्म आहे 25x², त्याचा स्क्वेअर रूट घ्या म्हणजेच 5x. 25चा स्क्वेअर रूट आहे 5 आणि x²चं स्क्वेअर रूट आहे x. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 25x² इक्वल टू 5x. दुसरी टर्म आहे 49. 49चा स्क्वेअर रूट घ्या, त्याचं स्क्वेअर रूट येतं 7. म्हणजे आपली a ची व्हॅल्यू येईल 5x आणि b ची व्हॅल्यू येईल 7. म्हणजेच हे एक्सप्रेशन आपण असं लिहू शकतो, 25x² मायनस 49 इक्वल टू 5x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 7². आता हे आपलं a² मायनस b² अशा स्वरूपातलं गणित झालं. म्हणून त्याचे फॅक्टर्स काय असतात, a प्लस बी आणि a मायनस बी. म्हणून आपण लिहिणार आहोत एका ब्रॅकेटमध्ये 5x प्लस 7 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 5x मायनस 7. पुढचं एक्झाम्पल, 16x² मायनस 36y². हे पण बायनॉमियल आहे. पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा, 16x² स्क्वेअर रूट आहे 4x आणि दुसऱ्या टर्मचं स्क्वेअर रूट काढा, 36y² स्क्वेअर रूट आहे 6y. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन होईल 16x² मायनस 36y² इक्वल टू 4x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 6y ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता हे a² मायनस b² अशा स्वरूपात आलं. मग त्याचे फॅक्टर्स आपण लिहिणार a प्लस बी इंटू a मायनस बी म्हणजेच 4x प्लस 6y इंटू ब्रॅकेट 4x मायनस 6y. पुढचं एक्झाम्पल बघा, 1 मायनस 25 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. हेही बायनॉमियल आहे. पहिली टर्म आहे 1 आणि दुसरी टर्म आहे 25 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर. आता पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट म्हणजेच 1चं स्क्वेअर रूट म्हणजे 1, म्हणजे a ची व्हॅल्यू झाली आपली 1. आणि दुसरी टर्म 25 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर, याचा स्क्वेअर रूट येईल 5 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b. म्हणजेच आपली b ची व्हॅल्यू येईल 5 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन आपण असं लिहू शकतो, 1 मायनस 25 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1² मायनस, आता रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहा 5 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b, दोन्ही ब्रॅकेट कंप्लीट करा आणि ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे आपलं a² मायनस b² अशा स्वरूपात आपण हे गणित लिहिलं. आता तेच पुढं a प्लस बी आणि a मायनस बी अशा स्वरूपात लिहायचं. म्हणजे 1 प्लस 5 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 5 इंटू ब्रॅकेट 2a मायनस 5b. आता त्याच्या पुढच्या स्टेपला 5नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. म्हणजेच 1 प्लस 5 इंटू 2a म्हणजे 10a आणि 5 इंटू मायनस 5b म्हणजे मायनस 25b. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस 10a मायनस 25b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 1 मायनस 10a प्लस 25b. पुढचं एक्झाम्पल बघा, m⁴ मायनस n⁴. आता इथं बायनॉमियल आहे. पहिली टर्म आहे m⁴. आता आपण ती m⁴ हे m² म्हणजे पॉवर ऑफ पॉवरचा वापर करून लिहिले m² चा स्क्वेअर. आणि n⁴ बद्दल आपण लिहिणार आहोत n² चा स्क्वेअर. म्हणजेच m⁴ चं स्क्वेअर रूट येईल m² आणि n⁴ चं स्क्वेअर रूट येईल n². म्हणजेच आपली a ची व्हॅल्यू येईल m² आणि b ची व्हॅल्यू येईल n². म्हणजेच आपलं दिलेलं एक्सप्रेशन m⁴ मायनस n⁴ इक्वल टू m² चा स्क्वेअर मायनस n² चा स्क्वेअर.
आता इथं आपण a प्लस बी आणि a मायनस बी असे फॅक्टर्स लिहून घेणार आहे. म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. आता इथंच थांबायचं नाही. यामध्ये दुसरा ब्रॅकेट जो आहे एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर तो सुद्धा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशा स्वरूपातला आहे. म्हणून आपण परत त्याचं फॅक्टरायझेशन करायचं. एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअरचं फॅक्टरायझेशन होत नाही, ते तसंच ठेवायचं. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर आणि दुसरा जो ब्रॅकेट होता एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर त्याचे फॅक्टर्स येतील एका ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम मायनस एन. देअरफॉर एम रेस टू 4 मायनस एन रेस टू 4 याचं फॅक्टरायझेशन केल्यावर आन्सर येईल एका ब्रॅकेटमध्ये एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एम प्लस एन आणि त्याच्यानंतरच्या ब्रॅकेटमध्ये एम मायनस एन. आता आपण फॅक्टरायझेशनची आणखीन एक मेथड शिकणार आहोत. ती आहे फॅक्टरायझेशन बाय स्प्लिटिंग द मिडल टर्म. हे आयडेंटिटीचाच वापर करून आपण ही मेथड शिकणार आहोत, पण यासाठी दुसरी आयडेंटिटी वापरायची आहे. सम ट्रायनॉमियल्स आर नॉट परफेक्ट स्क्वेअर्स. व्हाईल फॅक्टरायझिंग सच एक्सप्रेशन्स स्प्लिट द मिडल टर्म अँड यूज द आयडेंटिटी एक्स प्लस ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. म्हणजे काही ट्रायनॉमियल्स परफेक्ट स्क्वेअर नसतात. मग अशा ट्रायनॉमियल्सचं फॅक्टरायझेशन करताना आपण त्यांची मधली टर्म स्प्लिट करायची, म्हणजेच त्याचे 2 पार्ट करायचे आणि एक्स प्लस ए इंटू ब्रॅकेट एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी या आयडेंटिटीचा वापर करायचा. आता आपण प्रथम एक्स स्क्वेअरचा म्हणजेच पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 असणाऱ्या एक्सप्रेशन्सचं फॅक्टरायझेशन कसं करतात ते बघूया. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट जर 1 असेल तर ते एक्सप्रेशन एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी या एक्सप्रेशनशी कम्पेअर करा आणि ए बी आणि ए प्लस बीच्या व्हॅल्यू ठरवा. आता ए बी या प्रॉडक्टचे असे फॅक्टर शोधा की त्यांची सम ए प्लस बी एवढी येईल आणि मग मिडल टर्म ए एक्स प्लस बी एक्स अशी स्प्लिट करा. म्हणजेच मिडल टर्मचे ए एक्स आणि बी एक्स असे 2 पार्ट करा आणि मग गणित सोडवा. आता काय गणित सोडवून बघूया आपण. ही पद्धत समजावून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6. हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्यामुळं आपण स्प्लिटिंग मिडल टर्म या मेथडनी हे गणित सोडवणार आहोत. आता इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणून हे एक्सप्रेशन आपण एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी या एक्सप्रेशनशी कम्पेअर करूया आणि ते कम्पेअर केल्या तर आपल्याला ए बीची व्हॅल्यू 6 मिळते आणि ए प्लस बी याची व्हॅल्यू 5 येते. मग आता ए बीचे म्हणजे 6चे असे फॅक्टर्स पाडा की त्यांची सम ए प्लस बी एवढी म्हणजेच 5 येईल. 6चे फॅक्टर्स काय आहेत तर 1 इंटू 6 हेही फॅक्टर आहेत, 3 इंटू 2 हेही फॅक्टर आहेत. 1 इंटू 6 घेतलं तर 1 प्लस 6चा आन्सर आपल्याला 5 येत नाही, म्हणून आपण फॅक्टर्स घेणार 3 इंटू 2 म्हणजेच 3 प्लस 2चा आन्सर येतं 5. आता आपल्याला एची किंमत मिळाली, बीची किंमत मिळाली. आता आपली मिडल टर्म जी 5x आहे त्याच्याऐवजी आपण 3x प्लस 2x अशी स्प्लिट करून लिहायची आहे. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 2x प्लस 6. म्हणजे ह्या स्टेपला आपण मिडल टर्म 5x ही स्प्लिट केली. 5xच्या ऐवजी 3x प्लस 2x लिहिलं. आता पहिल्या 2 टर्मचा ग्रुप करा, दुसऱ्या 2 टर्मचा ग्रुप करा. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 3x हा एक ग्रुप होईल आणि 2x प्लस 6 हा दुसरा ग्रुप होईल. आता पहिल्या ग्रुपमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 3xमध्ये एक्स हा फॅक्टर कॉमन निघेल, तो आधी लिहा ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये येईल एक्स प्लस 3.
आणि आता दुसऱ्या दोन टर्म म्हणजे 2x + 6 यामध्ये सुद्धा 2 हा फॅक्टर कॉमन येईल, तो आधी लिहून घ्या आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा, म्हणजेच 2 × x + 3. आता ह्या स्टेपमध्ये पाहिलं तर आपल्याला दोन्ही टर्ममध्ये x + 3 हा फॅक्टर कॉमन दिसतोय, म्हणून त्याच्या पुढच्या स्टेपला x + 3 हा कॉमन फॅक्टर आधी लिहा आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजे x + 2 असं लिहून घ्या. म्हणजेच x² + 5x + 6 याचं फॅक्टरायझेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतंय एका ब्रॅकेटमध्ये x + 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 2. पुढचं एक्झाम्पल बघा. y² + 10y + 24. हे ट्रायनॉमियल आहे, हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि इथं पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 आहे. असं असेल तर आपण हे एक्सप्रेशन x² + a + b × x + ab या एक्सप्रेशनशी कंपेअर करणार आहोत आणि ab आणि a + bच्या व्हॅल्यू ठरवणार आहोत. इथं abची व्हॅल्यू येते 24 आणि a + bची व्हॅल्यू येते 10. आता 24चे असे फॅक्टर पाडा की त्या फॅक्टरची सम 10 येते. आता 24चे फॅक्टर्स आहेत 1 × 24, 8 × 3, 6 × 4, 12 × 2. पण ह्या फॅक्टर्सपैकी अशी पेअर हुडका की ज्याची सम 10 येते. तर ते फॅक्टर्स असे येतील 6 and 4, म्हणजे 6 + 4चा आन्सर 10 येतं. म्हणजेच आपली aची व्हॅल्यू येईल 6 आणि बीची व्हॅल्यू 4 येईल. म्हणजेच आपण मधली टर्म जी 10y आहे ती अशी स्प्लिट करणार आहे. 10y बद्दल आपण लिहिणार आहोत 6y + 4y. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन येईल y² + 10y + 24 = y² + 6y + 4y. म्हणजे 10y बद्दल आपण लिहिलं 6y + 4y आणि +24. आता यातल्या पहिल्या दोन टर्मचा एक ग्रुप करा आणि दुसऱ्या दोन टर्म्सचा एक ग्रुप करा. म्हणजे पहिल्या दुसऱ्या टर्मचा एक आणि तिसऱ्या चौथ्या टर्मचा एक ग्रुप करा. पहिला ग्रुप येईल y² + 6y. त्यामध्ये कॉमन फॅक्टर आहे y, म्हणून तो आधी लिहा आणि उरलेले फॅक्टर्स ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजेच y y + 6. आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप येईल 4y + 24. यामध्ये कॉमन फॅक्टर येईल 4, मग तो आधी लिहा आणि उरलेले फॅक्टर्स ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजेच y + 6. 24 बद्दल आपण 4 × 6 लिहिणार आहे. त्यातले 4 आपण आधी लिहिलेले आहेत कॉमन फॅक्टरमध्ये, म्हणून आत फक्त 6 उरणार आहे. आता ह्या स्टेपला दिलेलं एक्सप्रेशन बघितलं तर दोन्ही टर्म्समध्ये y + 6 हा कॉमन फॅक्टर दिसतोय. ब्रॅकेटमधला y + 6 दोन्ही टर्म्समध्ये आहे, म्हणून तो कॉमन फॅक्टर आधी लिहा y + 6 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजेच y + 4. म्हणून y² + 10y + 24चं फॅक्टरायझेशन केल्यानंतर आन्सर येतं एका ब्रॅकेटमध्ये y + 6 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y + 4. आता पुढचं एक्झाम्पल बघा. x² - 10x + 24. ट्रायनॉमियल आहे, परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि x²चा कोइफिशियंट 1 आहे. अशावेळी आपण दिलेलं एक्सप्रेशन x² + a + b × x + ab या एक्सप्रेशनशी कंपेअर करून ab आणि a + bच्या व्हॅल्यूज काढून घेणार आहोत. आपण कंपेअर केलं तर आपल्याला abची व्हॅल्यू मिळते 24 आणि a + bची व्हॅल्यू येते -10. आता abचे म्हणजेच 24चे असे फॅक्टर्स पाडा की त्याची सम -10 येईल. आता प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे, +24 आहे, म्हणजे दोन्ही फॅक्टर्स एकतर पॉझिटिव्ह असतील, नाहीतर दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह असतील. म्हणजे दोन्ही फॅक्टर्सची साईन सेम असायला पाहिजे तरच आपला प्रॉडक्ट पॉझिटिव्ह येतो. आणि आपल्याला a + bची व्हॅल्यू -10 यायला पाहिजे. मग 24चे असे फॅक्टर्स पडले की ज्याची सम -10 येते, तर ते फॅक्टर्स येतील -6
आणि -4 दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह पाहिजेत, कारण प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे. म्हणून आपण मधली टर्म म्हणजेच -10x अशी स्प्लिट करणार आहोत, -6x -4x. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन होईल x² - 10x + 24 इक्वल टू x² - 6x - 4x + 24. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप करा, म्हणजे x² - 6x हा एक ग्रुप झाला, आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा एक ग्रुप करा, म्हणजेच -4x + 24 हा एक ग्रुप झाला. पहिल्या ग्रुपमधून आपण x कॉमन काढू शकतो, म्हणून x इंटू ब्रॅकेट x - 6 राहील. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण -4 कॉमन काढूया. मायनस फॅक्टर कॉमन काढला तर आतल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज करून लिहायचे. आता -4 काढलं आपण कॉमन बाहेर, तर ब्रॅकेटमध्ये उरेल x, म्हणजे -4xचं साईन चेंज करून +4x म्हणजे +x राहील. आणि 24 म्हणजेच 4 × 6 लिहिणार आहे आपण. -4 कॉमन काढले म्हणून आत राहील -6, म्हणजे पुढची स्टेप येईल x इंटू ब्रॅकेट x - 6 -4 इंटू ब्रॅकेट x - 6. आता ह्या स्टेपचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसून येते की दोन्ही टर्म्समध्ये x - 6 हा फॅक्टर कॉमन आहे. मग तो कॉमन फॅक्टर आधी लिहा आणि उरलेले फॅक्टर्स पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजेच पुढची स्टेप येईल x - 6 इंटू ब्रॅकेट x - 4. म्हणजेच x² - 10x + 24चे फॅक्टरायझेशन केल्यानंतर आन्सर येईल x - 6 इंटू x - 4. पुढचं एक्झाम्पल बघा. x² - 23x + 42. इथं दिलेलं एक्सप्रेशन ट्रायनॉमियल आहे, ते परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, आणि x²चा कोइफिशियंट 1 आहे. अशावेळी आपण दिलेलं एक्सप्रेशन x² + a + b × x + ab या एक्सप्रेशनशी कम्पेअर करणार आहोत आणि ab आणि a + bच्या व्हॅल्यूज मिळवणार आहोत. आपण कम्पेअर केलं तर आपल्याला abची व्हॅल्यू मिळते 42 आणि a + bची व्हॅल्यू मिळते -23. आता इथं प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे, +42, म्हणजे दोन्ही फॅक्टर्स एकतर पॉझिटिव्ह नाही तर निगेटिव्ह, म्हणजे दोन्ही फॅक्टर पॉझिटिव्ह किंवा दोन्ही फॅक्टर निगेटिव्ह असणार आहेत. आता a + bची व्हॅल्यू -23 आहे, म्हणजे दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह येणार आहेत. मग आता 42चे असे फॅक्टर्स पाडा की ज्यांची सम 23 येते. आता 21 2 42 आहेत आणि 21 + 2 केलं तर आन्सर येतं 23. म्हणून आपली a ची व्हॅल्यू येईल -21 आणि b ची व्हॅल्यू येईल -2. मग आता मिडल टर्म म्हणजेच -23x आपण अशी स्प्लिट करणार आहोत, -21x -2x. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन येईल x² - 23x + 42 इक्वल टू x² - 21x -2x + 42. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप करा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप करा. म्हणजेच x² - 21xचा एक ग्रुप झाला आणि -2x + 42 हा दुसरा ग्रुप झाला. आता पहिल्या ग्रुपमधनं आपण x कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील x - 21 आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये -2 कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील x - 21. आपण -2 हा फॅक्टर कॉमन काढला आहे, म्हणून आतल्या फॅक्टर्सचे साईन चेंज करून द्यायचे. म्हणून -2x मधलं -2 कॉमन काढलं तर आत x राहील आणि 42 मधलं -2 कॉमन काढलं तर -21 राहील. मग ह्याचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर x - 21 हा फॅक्टर दोन्ही टर्म्समध्ये आहे, म्हणून तो आपण कॉमन काढणार आहे x - 21 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजेच x आणि -2 लिहिणार आहोत. म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये येईल x - 21 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल x - 2. म्हणजेच x² - 23x + 42
याचं फॅक्टरायझेशन केलं तर आन्सर येतं x-21 इंटू x-2. पुढचं एक्सप्रेशन बघा, x² प्लस x मायनस 132. हे ट्रायनॉमियल आहे पण परफेक्ट स्क्वेअर नाही आणि x² कोएफिशियंट 1 आहे. म्हणून दिलेला एक्सप्रेशन आपण x² प्लस a प्लस b इंटू x प्लस ab या एक्सप्रेशनशी कंपेअर करणार आहोत आणि ab आणि a प्लस बीच्या व्हॅल्यू ठरवणार आहोत. आपण कंपेअर केलं तर आपल्याला abची व्हॅल्यू मिळते -132 आणि a प्लस बीची व्हॅल्यू मिळते 1. आता इथं प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे म्हणजेच -132 आहे. प्रॉडक्ट जर निगेटिव्ह असेल तर त्याचा एक फॅक्टर पॉझिटिव्ह असतो आणि एक फॅक्टर निगेटिव्ह असतो. मग 132चे असे फॅक्टर्स मिळवा की ज्याचा डिफरन्स 1 येईल. जरी आपण a प्लस बी इक्वल टू 1 म्हणतोय तरी प्रॉडक्ट निगेटिव्ह असल्यामुळं आपण मनात असं हे करायचं की -132 म्हणजेच 132चे असे फॅक्टर्स पाडायचे की डिफरन्स 1 येईल. म्हणजे प्रॉडक्ट जर निगेटिव्ह असेल तर आपण मिडल टर्म इतका डिफरन्स येईल असे फॅक्टर्स पाडायचे. आता -132चे फॅक्टर्स येतील 132चे फॅक्टर्स येतील 12 इंटू 11. यातला डिफरन्स 1 येतो. पण आता प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे म्हणून यातला एक फॅक्टर पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक फॅक्टर निगेटिव्ह पाहिजे. आता कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह कसं ठरवायचं तर दिलेल्या मधल्या टर्मचं साईन बघा. मधली टर्म म्हणजे दुसरी टर्म आहे x, त्याचं साईन आहे प्लस. हे साईन 12 आणि 11 मधल्या मोठ्या फॅक्टरला द्या म्हणजेच 12ला प्लस साईन द्यायचं आणि 11ला मायनस साईन द्यायचं. मग आपण x मिडल टर्म म्हणजेच x ही टर्म अशी स्प्लिट करणार आहोत -11x प्लस 12x. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन होईल x² प्लस x मायनस 132 इक्वल टू x² मायनस 11x प्लस 12x मायनस 132. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप करा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप करा. पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप आहे x² मायनस 11x. तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप आहे 12x मायनस 132. आता पहिल्या ग्रुपमधून आपण x हा फॅक्टर कॉमन काढणार आहोत. मग x हा फॅक्टर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 11. आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मच्या ग्रुपमधून आपण 12 हा फॅक्टर कॉमन काढणार आहोत. तो कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील x मायनस 11. म्हणजेच पुढची स्टेप येईल x इंटू ब्रॅकेट x मायनस 11 प्लस 12 इंटू ब्रॅकेट x मायनस 11. आता ह्या स्टेपचं किंवा ह्या एक्सप्रेशनचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसून येते की दोन्ही टर्म्समध्ये x मायनस 11 हा कॉमन फॅक्टर आहे. म्हणून तो आधी लिहा x मायनस 11 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजेच x प्लस 12 असं लिहा. म्हणजेच x² प्लस x मायनस 132 या एक्सप्रेशनचं फॅक्टरायझेशन केलं तर आपलं आन्सर येतं x मायनस 11 अँड x प्लस 12. पुढचं एक्झाम्पल बघा, z² प्लस 19z मायनस 150. दिलेलं एक्सप्रेशन ट्रायनॉमियल आहे, परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, z² कोएफिशियंट 1 आहे. अशा वेळी आपण दिलेलं एक्सप्रेशन x² प्लस a प्लस b इंटू x प्लस ab या एक्सप्रेशनशी कंपेअर करणार आहोत आणि ab आणि a प्लस बीच्या व्हॅल्यूज मिळवणार आहोत. इथे a बीची व्हॅल्यू आहे -150 आणि a प्लस बीची व्हॅल्यू आहे 19. आता a b -150 आहे. इथं a बीची व्हॅल्यू -150 आहे आणि a प्लस बीची व्हॅल्यू 19 आहे. आता प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे म्हणजेच एक फॅक्टर पॉझिटिव्ह असेल आणि एक फॅक्टर निगेटिव्ह असेल. म्हणून 150चे असे फॅक्टर्स पाडा की ज्यातला डिफरन्स 19 येईल. 150चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स 19 येईल असे फॅक्टर्स आहेत 25 इंटू 6.
आता 25 आणि 6मधला एक फॅक्टर पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक फॅक्टर निगेटिव्ह असणार आहे. कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह कसं ठरवायचं, तर मिडल टर्मचं साईन बघा आणि ते साईन मोठ्या फॅक्टरला लिहा. म्हणजे मिडल टर्म आहे पॉझिटिव्ह म्हणून 25ला प्लस साईन आणि बीला मायनस म्हणजे 6ला मायनस साईन लिहा. म्हणजेच आपण मिडल टर्म 19Z आहे ती अशी स्प्लिट करणार आहोत 25Z मायनस 6Z. आता दिलेलं एक्सप्रेशन होईल Z² प्लस 19Z मायनस 150 इक्वल टू Z² प्लस 25Z मायनस 6Z मायनस 150. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा एक ग्रुप करा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा एक ग्रुप करा. म्हणजे Z² प्लस 25Zचा एक ग्रुप झाला, मायनस 6Z मायनस 150चा दुसरा ग्रुप झाला. पहिल्या ग्रुपमधनं Z हा फॅक्टर कॉमन निघतो म्हणून Z आधी लिहा आणि उरलेले फॅक्टर्स ब्रॅकेटमध्ये लिहा. म्हणजे ब्रॅकेटमध्ये येईल Z प्लस 25 आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजेच मायनस 6Z आणि मायनस 150मध्ये मायनस 6 हा फॅक्टर कॉमन निघतो आणि मग ब्रॅकेटमध्ये राहील Z प्लस 25. आता आपण ऑब्झर्व केलं तर या दोन्ही टर्म्समध्ये Z प्लस 25 हा फॅक्टर कॉमन आहे. तो कॉमन फॅक्टर आधी लिहा Z प्लस 25 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा म्हणजे Z मायनस 6. म्हणजे Z² प्लस 19Z मायनस 150चं फॅक्टरायझेशन केलं तर आन्सर येतं Z प्लस 25 इंटू Z मायनस 6. आत्तापर्यंत आपण जी एक्झाम्पल्स पाहिली त्या एक्झाम्पल्समध्ये x² म्हणजेच पहिल्या टर्मचा कोइफिशियंट 1 होता. पण जर x² कोइफिशियंट 1 नसेल तर ती गणितं कशी सोडवायची ते आपण आता बघूया. जर x² कोइफिशियंट 1 नसेल तर x² जो कोइफिशियंट असेल तो आणि तिसरी टर्म यांचा प्रॉडक्ट काढा आणि मग त्याचे असे फॅक्टर शोधा की त्यांची सम मिडल टर्मच्या म्हणजेच एक्सच्या कोइफिशियंट एवढी येईल. आता काही एक्झाम्पल्स घेऊन आपण ही पद्धत समजावून घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे 2x² प्लस x मायनस 45. आता इथं ट्रायनॉमियल आहे पण परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि इथं कोइफिशियंट ऑफ x² 1 नाही आहे. इथं x² कोइफिशियंट 2 आहे. अशावेळी आपण काय करायचं, x² कोइफिशियंट आणि तिसरी टर्म यांचा प्रॉडक्ट घ्यायचा म्हणजेच 2 इंटू मायनस 45. त्याचा आन्सर येईल मायनस 90. म्हणजे आता AB ची व्हॅल्यू घ्यायची मायनस 90 आणि A प्लस Bची व्हॅल्यू 1. आता मायनस 90चे असे फॅक्टर्स पाडा की ज्यांची सम 1 येते, प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे. मग फॅक्टर्स पाडताना आपण असे फॅक्टर्स पाडायचे की ज्यातला डिफरन्स 1 येतो. म्हणजेच मायनस 90चे फॅक्टर्स येईल 10 अँड 9. 10 इंटू 9 इक्वल टू 90 आणि 10 आणि 9मधला डिफरन्स 1 येतो. मग प्रॉडक्ट निगेटिव्ह असल्यामुळं एक फॅक्टर पॉझिटिव्ह असणार आहे आणि एक फॅक्टर निगेटिव्ह असणार आहे. कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह कसं ठरवायचं, तर दिलेल्या एक्सप्रेशनमधल्या मधल्या टर्मची म्हणजे दुसऱ्या टर्मचं साईन बघा ते पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे म्हणून मोठ्या फॅक्टरला प्लस साईन द्या आणि दुसऱ्या फॅक्टरला मायनस साईन द्या. म्हणजेच एची व्हॅल्यू येईल 10 आणि बीची व्हॅल्यू येईल मायनस 9. 10 इंटू मायनस 9 इक्वल टू मायनस 90. आणि आपण आता मधली टर्म म्हणजे एक्स अशी स्प्लिट करणार आहे 10x मायनस 9x. आता दिलेलं एक्सप्रेशन होईल 2x² प्लस x मायनस 45 इक्वल टू 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस 45. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप करा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप करा. म्हणजे पहिला ग्रुप येईल 2x² प्लस 10x आणि पुढचा ग्रुप येईल मायनस 9x मायनस 45. आता पहिल्या ग्रुपमधून आपण 2x हा फॅक्टर कॉमन काढू शकतो. 2x जर कॉमन लिहिलं बाहेर तर ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स येतील x प्लस 5.
दुसऱ्या ग्रुपमध्ये म्हणजेच -9x -45 या ग्रुपमधून आपण -9 हा फॅक्टर जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील x+5. म्हणजेच पुढची स्टेप येईल 2x इंटू ब्रॅकेट x+5 -9 इंटू ब्रॅकेट x+5. आता ह्या एक्सप्रेशनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसून येते की दोन्ही टर्म्समध्ये x+5 हा फॅक्टर कॉमन आहे. म्हणून तो फॅक्टर जो कॉमन आहे तो आधी लिहा, म्हणजेच एका ब्रॅकेटमध्ये x+5 लिहा आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजेच 2x - 9 असं लिहा. म्हणजेच 2x² + x -45 याचं फॅक्टरायझेशन केलं की आन्सर येतं x+5 इंटू 2x - 9. आणखीन एक एक्झाम्पल बघा. 6x² + 11x - 10. हे ट्रायनॉमियल आहे पण परफेक्ट स्क्वेअर नाही आणि x²चा कोइफिशियंट 1 नाही. अशावेळी आपण x²चा कोइफिशियंट आणि तिसरी टर्म आहे ती यांचा प्रॉडक्ट घेणार आहोत. म्हणजेच 6 इंटू -10 म्हणजेच -60. म्हणजे ए बीची व्हॅल्यू घेणार आहोत -60 आणि a + b याची व्हॅल्यू आहे इथं 11. आता ए बीचे असे फॅक्टर म्हणजे -60चे असे फॅक्टर्स पाडा की ज्याची सम 11 येते. पण इथं प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे म्हणून आपण त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे म्हणजे 60चे असे फॅक्टर्स पाडायचे की त्यातला डिफरन्स 11 येईल. म्हणजे a + b एवढा येईल. आता 60चे असे फॅक्टर्स आहेत 15 इंटू 4. 15 4 = 60 आणि 15 आणि 4 मधला डिफरन्स 11 येतो. आता ह्या दोन्हीपैकी एक फॅक्टर पॉझिटिव्ह असणार, एक फॅक्टर निगेटिव्ह असणार. मोठ्या फॅक्टरला दुसऱ्या टर्मचं साईन द्यायचं. दुसरी टर्म आपली +11x आहे ते प्लस साईन मोठ्या फॅक्टरला म्हणजेच 15ला प्लस साईन द्यायचं आणि 4ला मायनस साईन द्यायचं. कारण प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह फॅक्टर असणार आहे. म्हणजेच +15 इंटू -4 = -60. आता मिडल टर्म अशी स्प्लिट करायची म्हणजे 11x बद्दल आपण 15x - 4x असं लिहिणार आहोत. आता दिलेलं एक्सप्रेशन होईल 6x² + 11x - 10 = 6x² + 15x - 4x - 10. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा एक ग्रुप करा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा एक ग्रुप करा. पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप येईल 6x² + 15x. तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप केला तर येईल -4x - 10. आता पहिल्या दोन टर्ममध्ये 3x हा फॅक्टर कॉमन निघू शकतो. मग 3x आधी लिहा, मग ब्रॅकेटमध्ये येईल 2x + 5. तिसऱ्या आणि चौथ्या म्हणजे दुसऱ्या जो ग्रुप केला आहे त्यामध्ये आपण -2 हा फॅक्टर कॉमन काढू शकतो. म्हणून -2 इंटू ब्रॅकेट 2x + 5. आता ह्या एक्सप्रेशनचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं दिसून येतं की दोन्ही टर्ममध्ये 2x + 5 हा कॉमन फॅक्टर आहे. म्हणून तो आधी लिहा 2x + 5 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहा म्हणजे 3x - 2. म्हणून 6x² + 11x - 10चं फॅक्टरायझेशन केलं तर आन्सर येतं 2x + 5 इंटू 3x - 2. पुढचं एक्झाम्पल बघा. 3x² - 10x + 8. दिलेलं एक्सप्रेशन हे ट्रायनॉमियल आहे पण परफेक्ट स्क्वेअर नाही आणि x²चा कोइफिशियंट 1 नाही. म्हणून आपण x²चा कोइफिशियंट आणि तिसरी टर्म यांचा प्रॉडक्ट घेणार आहोत म्हणजे 3 इंटू 8 करणार आहोत. तो येतो 24. म्हणून इथं ए बीची व्हॅल्यू येईल 24 आणि a + b याची व्हॅल्यू आहे -10. आता आपल्याला 24चे असे फॅक्टर्स पाडायचे आहेत की त्यांची सम -10 येईल. प्रॉडक्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून दोन्ही फॅक्टर्सचं साईन सेम असायला पाहिजे. म्हणजे एकतर दोन्ही फॅक्टर्स पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह असतील. पण जी सम आहे म्हणजे a + bची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून ए बीचे फॅक्टर्स
दोन्ही निगेटिव्ह येतील. मग 24चे असे फॅक्टर्स पाडा की सम 10 येते, म्हणजे 6 × 4 आणि ए प्लस बीची व्हॅल्यू -10 पाहिजे, म्हणून दोन्ही फॅक्टर्स निगेटिव्ह असतील. म्हणजे ए = -6 येईल आणि बी = -4 येईल. म्हणून दिलेलं एक्सप्रेशन असं येईल 3x² - 6x - 4x + 8. आपण इथं -10x -6x - 4x असं स्प्लिट केलं आहे. आता पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप करा, तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप करा. पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचा ग्रुप केला तर 3x² - 6x येईल. त्यातला कॉमन फॅक्टर आहे 3x, तो आपण बाहेर लिहिला तर ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स म्हणजेच x - 2 राहतील. आणि दुसऱ्या ग्रुपमधून आपण -4 हा फॅक्टर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये x - 2 राहील. आता ह्याचं ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही टर्म्समध्ये x - 2 हा फॅक्टर कॉमन आहे, म्हणून तो आधी लिहूया x - 2 आणि पुढच्या ब्रॅकेटमध्ये उरलेले फॅक्टर्स लिहूया 3x - 4. म्हणून 3x² - 10x + 8 याचं फॅक्टरायझेशन केलं तर आन्सर येतं x - 2 × ब्रॅकेट 3x - 4. आणि एक अशाच पद्धतीचं एक्झाम्पल बघूया. 2x² - 17x - 30. दिलेलं एक्सप्रेशन ट्रायनॉमियल आहे, परफेक्ट स्क्वेअर नाही आहे आणि x² कोइफिशियंट 1 नाही आहे. अशावेळी आपण प्रॉडक्ट घेणार आहोत कोइफिशियंट ऑफ x² आणि तिसऱ्या टर्मचा, म्हणजेच 2 × -30, म्हणजेच प्रॉडक्ट येतो -60. म्हणजे ए बीची व्हॅल्यू घेणार आहोत -60 आणि a + b याची व्हॅल्यू दिसते -17. आता प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणून आपण त्याचे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्यातला डिफरन्स 17 येईल. म्हणजे 60चे असे फॅक्टर्स आहेत 20 × 3, 23 = 60 आणि 20 आणि 3 मधला डिफरन्स 17 येतो. आता प्रॉडक्ट निगेटिव्ह आहे, म्हणजे एक फॅक्टर पॉझिटिव्ह असेल आणि एक फॅक्टर निगेटिव्ह असेल. तर मधल्या टर्मचं साईन, म्हणजेच दुसरी टर्म आहे त्याचं साईन आहे मायनस, ते आपण मोठ्या फॅक्टरला देणार आहोत, म्हणजेच -20 आणि 3चं साईन राहील +3. म्हणजेच आपण मिडल टर्म -17x अशी स्प्लिट करणार आहोत, -20x + 3x. आता दिलेलं एक्सप्रेशन होईल 2x² - 17x - 30 = 2x² - 20x + 3x - 30. आता पहिल्या दोन टर्म्सचा एक ग्रुप करा आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा दुसरा ग्रुप करा. पहिल्या दोन टर्मचा ग्रुप येईल 2x² - 20x आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्मचा ग्रुप येईल 3x - 30. पहिल्या ग्रुपमधून आपण 2x हा फॅक्टर कॉमन काढणार, तर ब्रॅकेटमध्ये राहील x - 10 आणि दुसऱ्या ग्रुपमधून 3 हा फॅक्टर कॉमन काढणार, तर ब्रॅकेटमध्ये राहील x - 10. आता हे नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसतंय की दोन्ही टर्म्समध्ये x - 10 हा फॅक्टर कॉमन आहे, म्हणून तो आपण आधी लिहूया x - 10 × ब्रॅकेट उरलेले फॅक्टर्स लिहा 2x + 3. म्हणजेच 2x² - 17x - 30 या एक्सप्रेशनचं फॅक्टरायझेशन केलं तर आपलं आन्सर येतं x - 10 × ब्रॅकेट 2x + 3. अल्जेब्रिक एक्सप्रेशन या चॅप्टरच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन शिकलो आहोत. दिलेला व्हिडिओ नीट लक्षपूर्वक पहा. ह्या फॅक्टरायझेशनसाठी खूप प्रॅक्टिसची जरूर आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधली सगळे एक्सरसाइज सॉल्व करा आणि तुमच्याकडं काही जादा मटेरियल असलं तर तीही गणितं सॉल्व करा आणि मग आपण दिलेली एक्झाम्पल्स सॉल्व करा. थँक्यू.